नमस्कार मंडळी, मी मोनिका आणि एवढा नटापटा करून कुठं निघाले होते तर कारभारीसोबत शॉपिंगला निघाले होते. म्हणून जर जास्त खुश होते. माझा आनंद तर बघा माकडागत नुसते उड्याच मारत होते, कारण कारभारीसोबत नुसतं गाडीवर हिंडाय जरी भेटलं ना मनाला लय भारी वाटतं. आणि अगोदर तर मला संक्रांतीसाठी साडी बघायला गेलो. 1.5 महिना झालं प्लॅनिंग करून ठेवली होती, संक्रांतीला हे करीन ते करीन. 4 दिवसावर संक्रांत आले ना अजून माझी साडी सुद्धा घ्यायची झाली नाही. कारभाऱ्याला लाईफ पार्टनर म्हणून चॉईस करायला एवढा टाइम लागला नाही का मला, त्यापेक्षा दुप्पट साडी चॉईस करायला टाइम लागला. मग साडी घेतली, उसाचा थंड थंड रस पिलो तर निघलोत मग कारभाऱ्याला कपडे घ्यायला. तसं तर आम्ही दिवाळीतच कपडे घेतले होते, पण म्हणलं चला मला साडी घेतली तर कारभाऱ्याला बी काहीतरी घ्यावं. मग एक कारमानी घेतली आणि एक हुडी घेतली. तसं तर माझ्या नवऱ्याला साधं सिंपल राहायला आवडतं, हुडी बिडी नाही आवडत, पण मला आवडती म्हणून बळबळच म्हणून मी घ्यायला लावली. मग काय नंतर निघालो घराकडे, लक्षात आलं की बांगड्या पाहिजेत मॅचिंग. मग एका दुकानात गेले होते बांगड्या बघायला, पण मला सहजासहजी काही गोष्टी भेटतच नाहीत, मला बांगड्यात भेटल्या नाहीत. मग घरी निघून आलो. घरी आलेच पिस्त्री खायला घेतली, कारभारीने आणली होती बेकरी मधून. लागली लगेच स्वयंपाकाला. कारभारी घरी असल्यामुळे म्हणलं चला आज गरमागरम पावभाजीचा बेत करावा. आणि आज पहिल्यांदा कारभाऱ्याला व्हिडिओ मध्ये घेतले, त्यांना बिलकुल आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला, तरी पण मी घेतलं. इकडे पावभाजी पण रेडी झाली ना, आम्ही मस्तपैकी दोघांनी एन्जॉय केली.